महापालिका निवडणुका एप्रिल किंवा मे मध्ये होण्याची शक्यता आहे असं बावनकुळेंनी आता म्हटलंय। पुणे महानगरपालिका निवडणुकीत कमळ फुलवायचं अशा प्रकारचा आता आदेश सुद्धा एका प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला आहे। जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि बूथ अध्यक्ष निवड लवकर करा। बैठकीमध्ये बावनकुळेंनी सूचना दिल्या। अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले 21 उमेदवार दिले होते, त्यामधील 11 निवडून आले ते महायुतीचे उमेदवार होते। बावनकुळेंनी यावेळी बैठकीमध्ये आता हे वक्तव्य केलंय। पुण्यात महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी पुण्यामधून आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत। बालाजी, महत्त्वाच्या घडामोडी खरं तर मागच्या काही वर्षांपासून आपण पाहतोय महापालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि त्याच संदर्भात आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय। काय या संदर्भात अधिकची माहिती? कारण भाजपाचं संघटन पर्व कार्यशाळेत बावनकुळेने हे वक्तव्य केले। खरं तर केंद्रात आणि राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आता महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेशच त्यांनी या सगळ्या बैठकीत दिलेला आहे आणि कदाचित एप्रिल मे मध्ये या सगळ्या कोर्टाचा निकाल लागेल। कारण आता बोलताना बावनकुळे असेही म्हणाले की राज्य सरकारकडून जी काही भूमिका ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रलंबित याचिकेची मांडण्यात येणार होती ती मांडण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर याचा निर्णय कधी होऊ शकतो, त्यानंतर आम्ही तयारीने राहणार आहोत आणि आमची तयारी पूर्ण झाली आहे। त्यासाठीच त्यांनी पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये 21 उमेदवार आपण इतरांना दिलेले होते, त्यातले 11 निवडून आले। बालाजी, या संदर्भात आता काय घडामोडी आगामी काळात घडतात? प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेच्या निवडणुका नेमक्या केव्हा लागतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।